नमस्कार मंडळी, मी 1 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि एका बाजूला साबुदाणे घेतलेले आहेत. 1 वाटी ते छान भाजून थंड करून वाटून घेतले आहेत. मिक्सरमधून छान त्याची पावडर करून घेतली. नंतर यातली थोडीशी पावडर मी बाजूला काढून ठेवली होती आणि 2 मीडियम साईजचे बटाटे मी घेतलेले आहेत. ते छान किसून घेतले आहेत. त्यात थोडंसं मीठ टाकून छान मिक्स करून त्यात थोडंसं पाणी टाकून आपण जसं गव्हाचं पीठ मळतो ना तसं मळायचं. थोडंसं तेल लावून रेस्ट करायला ठेवायचं. नंतर मी हे बटाटे आहेत ती भाजी करायला घेतली आहे. तर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे कढईमध्ये आणि वाटलेली मिरची टाकली आहे. थोडंसं बटाटे जे काही बटाटे उरलेले होते ना ते सगळे थोडेसे मॅश केलेले हाताने आणि ते छान परतून त्यात मीठ टाकून घेतलेलं आहे. मी अगदी अशी साधीच भाजी बनवते, त्याच्यावरून दाण्याचा कूट वगैरे काही टाकत नाही. आता ही जी बाजूला काढून ठेवलेली पावडर तीच आता आपण जशी चपाती लाटणार ना तसंच आता हे जे आपण हे पीठ दळलेलं आहे ना म्हणजे मळलेलं आहे ते छान लाटून घ्यायचं. पुरीसारखं जर तुम्हाला असं गोल करून घ्यायचं असेल तर तसं करा, नाहीतर मग आपलं साधं जशी आपण भाकरी करतो ना तसं करा. कारण याच्या कडा ना थोडेसे चिरल्यासारख्या वाटतात. तुम्हाला आवडत असेल तर ठेवा, नसेल तर काढून टाका. आणि मग हे असे मी फुलके छान केलेले आहेत. तर मला हे असे छान वाटतात आणि गरमागरमच खायचं, कारण थंड झाल्यानंतर ते थोडेसे कडक होतात. आणि झाकून जर तुम्ही करून ठेवणार असाल तर डब्यात भरून ठेवा, म्हणजे ते छान सॉफ्ट राहतील आणि खूप छान लागतात. नक्की करून बघा.